सरपंच बाबांनी सकाळी सकाळी चांगली बातमी दिली. नाश्ता म्हणून मग जरा ऊन पडेल. किती मस्त वाटते कापायला. मस्त भाताबरोबर एकदम छान लागणार. मला शाळेची सुट्टी पडली मे महिन्याची. कधी आहे? काय झालं? कोण आहे? फटाका वाजतो इकडे. चला कोण आहे बेटा? सकाळी सकाळी जो गवती चहा असतो ना, ती पिण्याची मजा एकदम वेगळीच असते. मस्त असं. आता उकळू दे थोडा वेळ, मग दूध टाकते. शेरू घाबरलाय. त्याला काय नाही बार केला नाही. मग अशी भुका होता वाघे आपला. काय करायचं? पण त्याला तो घेत नाही. चावू लागले शेर. आणि हे बघा चहा आपला झालेला आहे. चहा पिऊया आणि मग घरातली कामं करायला सुरुवात. हे घ्या. आणि काय काय आणलंय चहा सोबत? बटर खायचं. टोस्ट. हे टोस्ट त्या दोघांना दे. आणि हे बटर. चहा निस्ता प्यायला ना मग ते जरा ऍसिडिटी सारखं वाटतं, त्याच्यामुळे थोडंसं आपलं खायचं. हे टोस्ट आहे ना, वाघ्या शेरू खातात, त्यांना आवडतात. दोघांना आले नाही ते. या इकडे. त्यांना काहीतरी खाऊ लागेल. जाऊ दे. येतील वाघ घेऊन येतील. तिकडे बाहेर होता आळ्याच्या बाहेर मग अशी वाघ्या आला. शेरू घाबरलाय. काल आंघोळ केलं तर किती चांगलं चांगलं ना, गोरे गोरे पान दिसत आहेत. शेरू तर बघ पांढरा पांढरा दिसतो, उठून दिसतो एकदम. तर 2 दिवसाचा आराम करून, आराम असं काही नाही, 2 दिवस बागेतलं आपलं काही काम नाही झालेलं. आता सुरुवात झाली परत. कोकमाची झाडं बघा, आपण 3 झाडं आहेत कोकमाची. त्याला खत पाणी भरपूर खत टाकलेलं आहे. ह्या 2-4 दिवस असं उघडं कोंडून ना खूप खत गेलं ना याच्यामध्ये. आणि ह्याला खत खूप लागतं कोकमा झाडांना. हे बघा शेण बिण सगळं. काल संध्याकाळी पण लिक्विड खत टाकलं होतं शेणाचं वगैरे. ते तिकडचं एक बाकी आहे, ते खोदायचं आहे अजून. ते राहिलं होतं ते जरा असं. पण छान झाले झाड आता बघा. ह्याची वाढ व्हायला पण भरपूर वेळ जातो. अळी ठेवायची. ऐकलं काय? अळी ठेवा, अळी. हां पाणी विजतच राहील. तरी मुळं ती पसरलं ना सगळीकडं. हे पण असंच अळ्यानं केलेलं असत ना, हे वाघ्या शेरूने मोडून टाकतात. ते खेळतात आणि खेळता खेळता सगळ्या अळ्या त्यांनी मोडून टाकलेल्या आहेत. त्याच्यामुळे काय नाही. पाणी घालताना परत आम्ही करतो. मग पाणी घालताना असं वाटलं की इथून पाणी बाहेर जातंय, करतो. काय झालं याचा बघ, वाज घेतोय सारखा का बघ. काहीतरी आलं असेल, काय माहिती. काय रे शेरू, सगळं वाज येतो सगळीकडे. बारका पण तसंच करतोय आज. घ्या वाज घ्या सगळीकडे. कोण आलं ह्याचा तपास करा. कधी आपली झाडं मोठी होणार, कधी ह्याला कोकम धरणार. अजून जाईल टाइम तरी पण. बस झालं. अशी पण अळी राहील ना असं. इकडे आंब्यात नको जाऊ शेरू. तो वाघ आहे, तो शेपटी का हलवतो तो. काय झालं रे इकडे? पण ओळखीचा मित्र आलेला का तुझा, शेपटी हलवत असतो. शेरू खरोखर दिसतोय ना चेहऱ्यावरनं घाबरलेला. त्याचा चेहरा बघून मला लगेच माहिती पडलं हा घाबरलाय तो. चला जाऊ दे. थोडं थोडं आता परत चालू करायचंय. तुम्हाला मी जामचं झाड दाखवते. मागे तुम्हाला दाखवलं होतं. पुन्हा मला एक कमेंट आली की ताई जामचं झाड दाखवा. आता कसे जाम आपले धरले त्यातनं आता म्हणजे फुलं आता फुलायला सुरुवात झालेली. तर हे बघा ही फुलं ना अशी. आता मी हात नाही लावत आहे.
आता फुलाला आता हळूहळू सुरुवात झालेली आहे. ही बघा ही अशी. आणि अजून पण मोहर तुम्हाला दाखवते. हा बघा छोटा छोटा मोहर अजून पुन्हा यायला की नाही सुरुवात झालेली आहे. जामचं झाड आपलं गेल्या वर्षीपासून लागतं थोडं थोडं. आता म्हणजे एकदम मोठं झालं की भरपूर प्रमाणात तयार होईल. मग तेव्हा इथे पण बघा दिसतंय मोहर. असं आता हळूहळू कुठे कुठे आता येतोय. सगळं चालू आहे असं. छान वाटतं बघा. ते एकदा तयार झालं ना का इतकं सुंदर दिसेल ना, मस्त वाटेल. मग ते मेहनत आपली फळाला आलेली आहे असं म्हणेन मी. आमचे नारळ पण आता कधी धरणार. नारळ धरते मी यावर्षी असं वाटतंय आम्हाला. नारळ धरतील असं. ए गेलं 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 झाड गेलं गुलाबाचं. आता रिलॅक्स झाले ते. समाधान झालं त्या मनाचं. ए चला तिकडे गुलाबाच्या इकडे जाऊ नका. वाग्या खेळायला की कसलं काय हे नसतं. तिकडे झाड आहेत बाबा, झाडांजवळ जाऊ नका. आता रिलॅक्स झाल्या. फुलं काढते मी आता. तेच हा. आणि मी कधी झोपली मलाच नाही. मला तर कधी झोपते असं झालं होतं. नाही ते दिवसभर काल झोपलेलं नाही ना मी. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. तर हा जो रातकिड्यांचा आवाज आहे ना, थोडंसं जरा दुर्लक्ष करा. आम्हाला पण कंटाळा आला यांचा आवाज ऐकून ऐकून. पण आपण काही करू शकत नाही. थोड्या वेळानं तो आवाज की नाही आपोआप बंद होऊन जाईल. तर आता आम्ही आलेलो केळीच्या इथे आणि कुणालच्या बाबांनी सकाळी सकाळी चांगली बातमी दिली. आपले केळ पोचवलेले आहे. म्हणजे गेले कित्येक दिवस झाले आम्ही वाट बघतोय केळी का पोचवत नाही, केळी का पोचवत नाही. कारण इतक्या केळी आता आपल्याकडे झालेल्या आहेत बापरे इथे पण. आणि वेलची केळी तर काही विचारूच नका, इतक्या तयार झालेल्या सगळ्या मोठ्या मोठ्या झालेल्या आहेत. पण आम्ही पोचवलं नाही. म्हणजे एक आहे वेलची केळी आपली पोचवलेली आणि ह्या पण मस्त बऱ्यापैकी अशा झाल्या आहेत मोठ्यावाल्या. तुम्हाला मी दाखवते. म्हणजे आता धरायला लागला ना की अशा धरणार आहेत ना, लागोपाठ सगळ्या केळी आपल्या पोचवणार आहेत घड्याच्या. हा हा मग एक मिनिट तुम्हाला दाखवते. हा काय मस्त बघा. की बाहेर यायला 3 दिवस जातात आणि आपलं लक्षात नाही ना. आपण आलोच नाही ना 2 दिवस बागेमध्ये. काही कामच नाही केलेलं आम्ही. तर कुणालच्या पण बिझी होते. आता बघ ही पोचवेल, ही वाली आहे ना. आता बघ ही वाली पोचवणार बघा. जेवढी मोठी होऊन पोचेल तेवढा लांब लचक मोठी ठेवत. हा केवढा मोठा आहे बघा. कोण आलं बघ का म्हणतात. मस्त मस्त. आता इकडच्यात ना ह्या पण बघा मोठ्या मोठ्या झालेल्या आहेत. आता लागोपाठ सगळं सुरुवात होईल. आता ही एक होईल ह्या साईडला, ती तिकडची. नंतर मागच्या साईडला पण एक आहे अजून मग तयार झालेली असं. वेलची गेली तर किती बाप रे. हा ना ते केळफूल काढून दे ना. ते काढायचा टाइम झाला आता. फिरव जरासा मग. भांडी झाली घासून प्यायची, पाणी भरायचंय आणि आपली फुलं सुद्धा काढून घेतली बागेतली. आज मोगरा खूप आलाय. अर्धा मोगरा अजून घरात आहे, किचनमध्ये ठेवलाय मी. नाश्ता बनवता जेवणता वास सुगंध घेणार. चला आता काय संडे आहे ना. हा संडे का फंड. चला रानात जायचंय. चल आपण फिरून येऊ. आज आराम करू. नाश्ता बनवते आधी. नाश्ता बनवून मग जरा ऊन पडेल. पटकन बनवते, नाही वेळ जाणार. जे खायला नको नंतर बघू काय ते. मग उशीर होईल मग नाश्त्याला. चालेल उशीर होईल. थांबा बघूया 1 मिनिट थांब. कुणाल तर कालच्या आज पण टीव्ही बघण्याचा कार्यक्रम चालू आहे. सुट्टी आहे ना म्हणून. तर आता मी बघा नाश्ता इथे ठेवलाय शिजत कुणालला आणि कुणालच्या बाबांसाठी आणि माझ्यासाठी. बघा चिबूड आपल्या बागेतला काढलेला बघा मस्त असा पिवळा धमक पिकलेला आहे आणि त्याच्यामुळे मला भरपूर असा आनंद होतो. कारण चिबूड मला की नाही खूप आवडतो. अगदी छान. म्हणजे मला असं वाटलं नव्हतं की हा पिकेल असं. थोडंसं मला शंका वाटत होती. कारण उन्हाळ्यामध्ये कधी चिबूड आम्ही केलेलं नाही. पावसामध्ये बघा होतात तयार. त्यामुळे ह्या गोष्टीचं मला थोडंसं असं नवल वाटतंय. म्हणजे उन्हाळ्यात पण चिबूड तयार होऊ शकतो. म्हणजे पुढच्या वर्षी पण आपण ट्राय करू शकतो असं आहे ते. तर चला आता मी काय करते, हा चिबूड आहे ना कटिंग करून घेते. त्यात मस्त अशी साखर टाकायची,
थोडासा चाट मसाला टाकायचा आणि थोडंसं साधं मीठ टाकायचं आणि थंड व्हायला फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं. चवीला एक नंबर लागतं. तुम्हाला मी दाखवते किती मस्त वाटतं ना. किती मस्त वाटते कापायला. हा 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 बघा काय मस्त दिसते. कलर बघा कसा छान असा वाटतोय. म्हणजे साल वगैरे काढून घ्यायची. हा जो गर आहे ना तो पण ठेवायचा. गर म्हणजे हा जो वरचा आहे ना बियांचा भाग तो लगेच डायरेक्ट फेकायचा नाही. त्या बिया पण चांगल्या आहेत, त्या आपल्याला बियाणा म्हणून ते कामाला येईल. मस्त मस्त. चला कटिंग करून घेते मी. तर चिबूड बघा चिरून घेतला आणि ह्याच्या बिया वगैरे आहेत म्हणजे गर जो असतो ना तो असा एखाद्यात काढून घेतला. आता हा गाळून घेते मी थोडा थोडा करून. त्यातला जो रस बघा निघतो छान असा रस सगळा काढून घ्यायचा. हा वाया नाही घालवायचं काय. असं आता रसाने काढून घेतात. त्यात थोडंसं मीठ टाकायचं. म्हणजे मी अशा पद्धतीने खाते. छान लागतं, एकदम चटपटीत मस्त लागतं. चाट मसाला थोडासा आणि साखर छान असं मिक्स करून हे फ्रीजमध्ये ठेवून देणार आता अर्धा तास आणि मग खायचं. मग झालं तयार. चला हे बघा ह्या बिया आता जरा सुकवते उन्हामध्ये. ह्या बिया आपल्याला बियाणं म्हणून कामाला येईल. जरा पसरवून ठेवते. आणि चांगल्या बिया आहेत बोला ह्या. एकदम मस्त असं पिकलेलं आहे ना. फक्त इतकंच की संध्याकाळी आठवणीने काढून घ्यायला लागतील. आता एक जरी बी खाली पडली ना ती परत पावसामध्ये ना रुजून जातात. मग आता हे असंच झालेलं आहे ना. हे आपोआप आपलं रुजलं होतं. आपण काही वेल बिल काही लावलेली नाही. आपोआप रुजून मग ती वेल छान अशी तयार झाली आणि मग असं फळ धरलेलं आहे. असं तुम्हाला मी दाखवते. अजून पण एक वेल रुजले. हे बघा इथे बघा आपलं हे चाफ्याचं झाड आहे ना तिथे. आणि आत्ताच एक 4-5 दिवस झाले ती बाहेर आली. हे बघा ही बघा कशी झाली बघा ही वेल. कुणाला जेव्हा म्हणाले की राहू दे ही वेल, ही चिबूडचीच वेल आहे, त्याला फक्त पाणी वगैरे घालून आपण रोजच्या रोज असं त्याच्यामुळे ठेवलं आहे. मग असं सगळं असतं. मग 2-3 दे. खायला तर एक्स्ट्रा होईल. जेवणाची तयारी दुपारची आता चालू आहे. वाघ्या शेरू यांना की नाही बांधून ठेवलं आज. म्हणजे काय करत झाली मगाशी त्या गाड्या वगैरे येतात ना बाईक वगैरे त्यांच्या मागे ना उगाच धावत धावत जातात. त्याच्यामुळे बांधलंय. हा बघा शेळी काय कोण आहे उगाच कोण नाही बेटा. आणि बघा त्याला पण बांधलं होतं वाघ्याला पण त्याला सोडलं मी. आता कोण नाही. जरा पण आवाज आला की नुसतं त्यांचं चालू होतं. गाड्या वेड्या दिसल्या ना तर गाड्यांच्या मागे मागे असे धावत होतात असं. त्याच्यामुळे आता बांधलं त्यांना. आता त्यांना अलटून पलटून सोडते मी. आता इथे कशाला आली होती. तेव्हा हातामध्ये डिश आहे. सुकी मच्छी घ्यायची मला म्हणून मी इथे बाहेर आली होती. बाहेर ठेवते सुकी मच्छी. घरामध्ये कशा मुंग्या बिंग्या होतात ना त्याच्यामुळे. थोडं चला 2 मिनटं बोलते तुमच्याशी. कुकर लावून झाला आहे. पीठ मळून ठेवलं आहे. आज नॉनव्हेजचा रविवार आहे ना तर जवळा बनवते. सुका जवळा कुणाला खूप आवडतो. मच्छी आणायला जायचं होतं पण कुणाला म्हणतो नको आई मला नाही खायची मच्छी असं. त्याच्यामुळे म्हटलं राहू देत पुढच्या रविवारी म्हटलं आणता येईल असं. आणि टॉमॅटोचा रसा बनवते. टॉमॅटो मी कुकरला शिजवून घेतलेले आहेत. तुम्हाला मी दाखवते रेसिपी झटपट. म्हणजे तर इथे हॉलमध्ये टी व्ही बघा चालू आहे आणि कोणतं तरी चित्रपट लागला होता तेच दोघंजण बघत होते. म्हणजे जेव्हा कुणाला सुट्टी असते ना ऑफिसला त्यावेळेस असे पिक्चर वगैरे म्हणजे बघितले जातात. जसं ऑफिस चालू असेल तर जास्त असं टी व्ही काय लावला जात नाही. आणि असं पण दिवसभर कामं असतात त्याच्यामुळे टी व्ही सहसा आमचा बंदच असतो. संध्याकाळच्या वेळेसच टी व्ही लावला जातो. तर इथे टी व्ही बघता बघता कुणालचे बाबा मला कांदा टोमॅटो सर्व चिरून देत होते. मी बघा थोडीशी जेवणाची तयारी केली होती. मी चपात्या करून घेतल्या होत्या. जवळा जो काढला होता ना तो मी साफ करून घेतला आणि ते सुक्या मिरच्या भिजवल्या पाण्यामध्ये. टोमॅटो बघा उकळून घेतले, साली काढून घेतल्या. म्हणजे टोमॅटोचा रस्सा मस्त लागतो बघा भाताबरोबर. आणि नॉनव्हेज असेल ना तर टोमॅटोचा रस्सा एकदम भारी लागतो.
तर म्हटलं चला आता पटपट तुमच्याशी ना रेसिपी शेअर करून घेते. टोमॅटो पूर्णपणे ना गार झाले होते, सालं काढून घ्यायची आणि त्याच्यानंतर आपल्याला ते मिक्सरमध्ये सगळं वाटून घ्यायचं आहे. तर सगळ्यात आधी आपण आता वाटप करायचं आहे. तर आलं, लसूण, ओलं खोबरं, जिरं आणि भिजवलेली सुकी मिरची हे सगळं आपल्याला मिक्सरमध्ये बारीक असं पाणी घालून वाटून घ्यायचं आहे. तर टोमॅटो की नाही आता आमच्याकडे सध्या स्वस्त मिळतात बाजारामध्ये. 20 रुपये किलो टोमॅटो आहे आणि जर का आपण उशिरा गेलो ना मार्केटमध्ये तर अजून स्वस्त मिळतात. त्याच्यामुळे म्हटलं जी वस्तू स्वस्त आहे ती त्यावेळेस भरपूर अशी खाऊन घ्यायची. टोमॅटोचं सार, परत सलाड वगैरे किंवा चटणी वगैरे पण मस्त लागते टोमॅटोची. आणि मागच्या वेळेस मी चटणी वगैरे पण तुमच्याशी शेअर केलेली आहे. म्हणजे अधेमध्ये कशी मी हे बनवते पण रेसिपी कशा सारख्या त्यात रिपीट होतात, त्याच्यामुळे मग कधी कधी मी दाखवत नाही. आता हे टोमॅटोचं सार पण बऱ्याच वेळा मी शेअर केलेलं आहे, पण म्हटलं चला नवीन आपल्या ताई बघा चॅनलला जोडल्या गेल्या आहेत, कदाचित त्यांना ही रेसिपी आवडेल, त्याच्यामुळे आज तुमच्याशी पुन्हा मी ही रेसिपी शेअर करते. तर वाटप आणि टोमॅटोवर सगळं वाटून झाल्यानंतर इथे आता फोडणीची तयारी. तेलामध्ये कांदा आणि हे कढीपत्ता घातलेला आहे. बाकीचं सगळं म्हणजे लसूण, जिरं वगैरे वाटताना टाकलं होतं, त्याच्यामुळे फोडणीमध्ये फक्त कांदा आणि कढीपत्ताच मी घातलेला. त्याच्यानंतर वाटलेलं वाटण आहे ते घातलेलं आहे, टोमॅटो आहे ना ते घातलेलं आहे आणि मग चांगलं असं मिक्स करून घ्यायचं. 1-2 ते 3 मिनटं चांगलं परतून घ्यायचं. त्याच्यानंतर मग इथे आपल्याला पाणी घालायचं आहे आपल्या गरजेप्रमाणे. म्हणजे आपल्याला किती पातळ ठेवायचं हे टोमॅटोचं सार त्याप्रमाणे पाणी घालायचं आहे. त्याच्यानंतर थोडीशी हळद, मीठ आणि भरपूर अशी कोथिंबीर. तुम्हाला जर का छान असा ऑरेंज कलर ह्या साराचा हवा असेल तर हळदीचं प्रमाण की नाही थोडंसं जरा कमी ठेवायचं. मग रंग आपला की नाही अजून छान असा उठून येतो. तर हळद जास्त घातली ना मग रंग थोडासा जरा म्हणजे केशरी कलर थोडासा कमी येतो. तर इथे बघा सगळं टाकून झाल्यानंतर एक उकळी येऊन दिली, गॅस स्लो केला आणि 5 मिनटं हे जे सार आहे ना ते शिजत ठेवलं होतं. म्हणजे आपल्याला किती घट्ट हवं त्याप्रमाणे शिजत ठेवायचं. तोपर्यंत मी इथे हॉलमध्ये सगळं जेवण वगैरे आणून ठेवलं, कारण जेवणाची वेळ झालीच होती. तर हे बघा झालं आहे आपलं टोमॅटोचं सार तयार. इतकं बरोबर आहे. आता थोडं साधारण थंड झालं का अजून घट्ट होईल मग ते. तर मस्त भाताबरोबर एकदम छान लागणार आणि वास असा घरभर सुटला आहे सगळीकडे. चला आता जेवायला देते ह्यांना सगळ्यांना. तर आता बघा मी जेवायला वाढले आहे आणि मस्त असं जेवण. जवळ्याची भाजी बघा, गोडलं थोडं सलाड पण केलं आहे आणि ते भाग्या शेरू यांचं जेवण काढलेलं आहे. दोघंजण बसले तिथे वेटिंगला. कुणालच्या जरा मिक्स करतायत. गरमी होते म्हणून फॅन चालू ठेवलेला आहे, जाम गरम होत आहे. कुणाला चांगला आलं जवळ, कुणाच्या आवडीचा देवा. हे तुम्हाला शाळेची सुट्टी पडली मे महिन्याची? कधी आहे? कधी? अच्छा असं आहे काय? परीक्षा संपली नाही अजून? आपली शाळू पाहिजे लेट 13 जूनला नाही चालू होत. मग शाळा लेट चालू होते ना तुमची. हां आणि हे बघा कैऱ्या घेऊन आलेत. हे पिकतील काय? खाली पडलेले आहेत का काढलेले आहेत ते विचारते. हा काढलेले आहेत गरकीनी. आपण जाऊया रानात. खेचले आहेत ना खाली, पडल्या ना खाली खाली खेचलेले आहे. सर मी पन्ह बनवते पोरांसाठी, माझं पण काम आहे ना दुसरं. तुम्हाला आवडतं ना रे पन्ह विराट? याचं पण बनवूया आपण. कसलं पिकलेल्या कैऱ्या तर मिळतील ना, पिकलेल्याचं पण नाही. गेल्या वर्षी आपण बनवला, आठवतं काय? गेल्या वर्षी बनवला कैऱ्या लागल्या पिकायला आता. अजून नाही पिकल्या. वडाच्या इकडचा माकडांका बरोबर भेटतो. नाही खाली पडायला लागला, पिकून नाही ना अजून. असला तर त्या दिवशी तगडे पाडवले काकी. आता आमका ना एक आंबो भेटलेलो पिक्को आता तर उन्हान करापलेलो, तू उकडवतस ना आंबे तसं झालेलो. पन्ह आमच्याकडे रे फेवरेट आहे. म्हणजे ह्या मुलांना वगैरे सगळ्यांना आवडतं. कच्च्या कैरीचं पन्ह सुद्धा आणि पिकलेल्या कैऱ्यांचं पन्ह सुद्धा, म्हणजे सरबत सुद्धा मुलांना की नाही खूप आवडतं. ज्या वेळेस मी अशी बनवते ना सगळ्यांना देते मी. या मुलांचं की नाही राहिलं होतं
तर त्या मुलांना कशी सुट्टी नसते, त्यांची शाळा वगैरे असते, अजून पण त्यांची परीक्षा वगैरे चालू आहे, त्याच्यामुळे त्यांचं काय असं फारसं काही येणं जाणं होत नाही. पण ज्यावेळेस त्यांना सुट्टी वगैरे असते ना, तर येतात त्या अशा अधूनमधून फेऱ्या मारतात, असते एखादी फेरी त्यांची. पण जास्त त्यांना आता वेळ नसतो मुळात, त्याच्यामुळे सकाळी शाळेत जातात ते, संध्याकाळी ते लोक घरी येतात, अशा सगळ्या गोष्टी आहेत. तर चला मग ताईनो, आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आता इथेच थांबवते. कसा वाटला जरूर सांगा, आवडला असेल जरूर लाईक करा, शेअर करा. पुन्हा आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया, तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.